नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रविवार 28 सप्टेंबर 2025 नवरात्री विशेष आवाज महामुंबईचा प्रस्तुत उरणमधील नवशक्ती स्वयंभू पाषाण मूर्तींचा इतिहास। लेखक अजय शिवकर। आजच्या देवीचे 7वे रूप कालरात्री। काल म्हणजे वेळ, समय। काळामध्ये या विश्वामधील सारे काही सामावले आहे आणि काल हा सर्वांचा साक्षी आहे। रात्री म्हणजे गाढ विश्रांती, शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती। विश्रांतीशिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो का? कालरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती। आजची उरणची 7वी शक्ती फुंडेगावची घुरबादेवी। एकेकाळी सर्वात जास्त शेतीचे पीक मिळणारा भाग म्हणजे फुंडेगावचा मुंजाचा आजाचा शेतमाल भाग। आता तेथे पूल, कॉलेज आहे। त्यावेळी शेतातच पूर्वीपासून एक देवीची मूर्ती होती। तिच्याचमुळे गावाचं संरक्षण व शेतीला जास्त पीक येते अशी लोकांची श्रद्धा होती। 1984ला प्रकल्पात जे भराव झाले त्यात देवीचे स्थान बुडाले म्हणून आधीपासून तळ्यात मिळालेल्या कुमारिका मातेसमोर तिची स्थापना केली। त्यावेळच्या महादू भगत यांच्याकरवी देवीने दोन्हीही एकाच देवीची रूपं हे स्पष्ट केले। त्यानंतर उत्तरेस असणाऱ्या जंगली ओसाळ भागात असणाऱ्या काळभैरवाची उजाड देव पण स्थापना तिथेच केली। जुन्या लोकांची अशी भावना आहे की देवी कोणत्या ना कोणत्या रूपाने फिरून गावाचे संरक्षण करते, म्हणूनच ही घुरबादेवी। तर आता उद्या सोमवार 29 सप्टेंबर 2025 उद्याच्या देवीचे 8वे रूप महागौरी। उद्या उरणची शक्ती असेल डोंगरी गावची अंबाबाई। नमस्कार, माझं नाव वीरेंद्र पद्माकर म्हात्रे। या मंदिराविषयी सांगायचं झालं तर पहिलं हे मंदिर कौलार स्वरूपात होतं। त्यामध्ये शाळा सुद्धा भरायची आणि त्यानंतर काही वर्षानंतर या मंदिराचं जीर्णोद्धार करण्यात आलं, नवीन मंदिर बांधलं आणि या देवीची अशी शाश्वती आहे की येणार जाणाऱ्यांना आणि हवेलगत हा मंदिर असल्यामुळे येणार जाणाऱ्या भाविकांना हिचा कृपा सदैव पाठीशी असतो आणि जवळजवळ 100-125 वर्षापूर्वीचं हे मंदिर इथं देवीचं स्थान आहे आणि ही जागृत देवी फुंडेगावाची आई घुरबादेवी नवसाला पावणारी म्हणून ख्याती आहे या देवीची। तसंच इथं हे हवे असल्यामुळे येणार जाण्याची वर्दळ नेहमीप्रमाणे असते। देवीचा उत्सव वर्धापन दिन फेब्रुवारी महिन्यात होते, तर यात्रा एप्रिल महिन्यात होते। भव्य असते, थाटात मोठ्या मानाने आणि गाजावाजाने मोठे सजतात फुंडेगावाचे रहिवासी आणि इथले भक्तगण करतात। धन्यवाद।